ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एकामागून एक अडचणीत येत चाललेत। बुधवारी खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये सूरज चव्हाण यांना अटक झाल्यानंतर आता ठाकरेंचा आणखी एक शिलेदार संकटात सापडण्याची शक्यता आहे। शिवसेना नेते राजन साळवी यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत त्यांच्या घरी धाड टाकण्यात आली आहे। बघूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। ठाकरेंच्या शिवसेनेचा आणखी एक शिलेदार अडचणीत आलाय। नाव आहे राजन साळवी, रत्नागिरीतील राजापूरचे आमदार। बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून एसीबीनं त्यांच्या निवासस्थानी धाड टाकली। राजन साळवींचं राहतं घर, वडिलोपार्जित घर, त्यांच्या भावाचं घर आणि त्यांच्या हॉटेलमध्ये झाडाझडती घेतली। दरम्यान राजन साळवींच्या घरी एसीबी धडकल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झाले। आत चौकशी सुरू असताना बाहेर घोषणाबाजी केली। 3,53,00,000ची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप। ज्ञात उत्पन्नापेक्षा 118.96% संपत्ती जास्त असल्याची गुन्ह्यात नोंद। ऑक्टोबर 2009 ते डिसेंबर 2022 पर्यंत 14 वर्षात असंपदा जमवल्याचा आरोप। बेनामी संपत्ती प्रकरणी राजन साळवींकडून समाधानकारक खुलासा नाही। आमदार राजन साळवी, त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम या तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा। राजन साळवींची आतापर्यंत 6 वेळा अलिबागच्या एसीबी कार्यालयात हजेरी। घर तेलियाईमध्ये आहे ते, नंतर माझं हॉटेल आहे, हॉटेलच्या मागे राहायला एक रूम आहे कामगारांसाठी आणि माझं स्वतःचं राहतं घर आहे। ह्या संपूर्ण प्रॉपर्टीवरती नाही म्हटलं तरी जनता सहकारी बँकेचं कर्ज ह्या संपूर्ण प्रॉपर्टीवरती त्या ठिकाणचं आहे। त्यानंतर त्याची चौकशी होऊन त्याचं काहीतरी पुढे निर्णय होतो, तो निर्णय होईल, पण त्या निर्णयाला सामोरं जायची आमची सर्वांची तयारी आणि मानसिकता आहे। आज सकाळी 9 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत गेली 10 तास ह्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी माझी जी मालमत्ता आहे ह्या शहरामध्ये 4 ठिकाणी त्याची संपूर्ण कसून चौकशी केली आणि त्याचा अहवाल त्यांनी तयार केला। त्या पद्धतीने त्यांनी माझ्यावरती, माझ्या बायकोवरती आणि माझ्या मुलावरती गुन्हा दाखल केलेला आहे। चौकशीचा ससेमिरा मागं लागलेले राजन साळवी हे शिवसेनेचे पहिलेच नेते नाहीये। शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आलेत। खासदार संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणात जेलची हवा खावी लागली होती। ठाकरेंचे कोणकोणते शिलेदार तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत पाहूयात। खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, आमदार रवींद्र वायकर, आमदार वैभव नाईक, आमदार नितीन देशमुख, आमदार राजन साळवी, माजी महापौर किशोरी पेडणेकर, उपनेते अमोल कीर्तीकर, सचिव सूरज चव्हाण हे सगळे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत। एक आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपल्याला संविधानाला जर आम्ही मानतो तर ह्या यंत्रणेला सहकार्य करणं नक्की आहे, पण यंत्रणांच्या माध्यमातून ज्याला प्रेशर म्हणतो तो प्रेशर वाढवणं असं जर उद्देश लोकांना आता दिसायला लागलेला आहे आणि नेमक्या फक्त शिवसेनेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत त्यांच्याच मागे बरोबर यंत्रणा आहेत। हरकत नाही, राजन साळवी पण कट्टर शिवसैनिक आहेत, या सगळ्यातून तलाकून सलाकून निघतील। काल आमचे युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना अटक अटक झाली। आज आपले राजन साळवी, खरं तर त्यांच्यावर एसीबीची गेल्या वर्षभर चौकशी सुरू आहे आणि ह्याच्यावर यानाकालीन धाड या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला। उद्या आमच्यावर हा प्रसंग येईल, परंतु सगळेच लोक काही भीती नसतात, सगळेच लोक काही आमिषाला बळी पडणार नसतात किंवा सगळेच लोक आपली ध्येय धोरणं सोडून ज्या माणसाने आपलं मोठं केलं त्या माणसाच्या पाठीशी न राहणारी नसतात। आम्ही ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर जे शिवसैनिक आहोत ते ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहू। 2019 मध्ये शिवसेना भाजपची युती तुटली, राज्यात मवियाची सत्ता आली तेव्हापासून शिवसेनेतील अनेक नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आलेत। मात्र 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर कारवाईचा रोख बदलल्याचा आरोप होतोय। मात्र असे देखील काही नेते आहेत ज्यांच्या आधी तपास यंत्रणांकडून चौकशी झाली आणि आता ते शिंदेंसोबत आहेत। आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, यशवंत जाधव, यामिनी जाधव
अर्जुन खोतकर माजी आमदार, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार प्रताप सरनाईक हे टॉम समूह गैरव्यवहार प्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी झाली. सध्या त्यांना दिलासा आहे. खासदार भावना गवळी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्ट मधील गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून आरोपपत्र. अर्जुन खोतकर जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणात घोटाळ्याचा आरोप. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप. यशवंतराव जाधव आणि यामिनी जाधव बनावट कंपनीच्या आधारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आयकर विभागाचा आरोप. उभ्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की सकाळ उजाडली की काही चांगली गोष्ट ऐकायला मिळाली असं होतच नाही. उजाडलं तर कुणाचा तरी बदला घेतलाय, कुणाचा तरी सूड केलाय, सूड घेतलेला आहे, कुणावरती अन्याय केलाय, एकावर कारवाई दुसऱ्याला मोकळी. हे कशाचं ज्योतक आहे मला सगळ्यांना? कशाचं ज्योतक आहे? समजा तुम्ही आणि मी पार्टनर आहे तर माझ्यावर कारवाई, तुमच्यावर कारवाई नाही कारण तर तुम्ही माझ्यावर आहात. म्हणजे कोणता न्याय चाललाय? ज्यांच्यावर कारवाई होऊन न्यायालयात प्रकरण गेली आहे, आता त्याची पुढची कारवाई आता अनिल परबचा विषय आहे, सदानंद कदमचा विषय आहे. आता कोर्टात हायकोर्टात आर्ग्युमेंट चालतात. तर आता ज्युडिशरी आणि इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा प्रश्न आहे. आता जे मी घोटाळे काढलेत ते पण पुढे न्यायालयात जाणार. मग त्यानंतर त्यांना किती सजा व्हावी, कशी व्हावी हे न्यायालय ठरवते. किरीट सोमय्या नागे. विरोधकांना नामोहरम करण्याचं सर्वात प्रभावी हत्यार ठरलेल्या ईडीची गेल्या 10 वर्षात चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. ईडी या स्वायत्त संस्थेने कारवाई केल्यास विरोधकांकडून राजकीय रंग दिला जातोय, तर कर नाही त्याला डर कशाला असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. त्यामुळे हे सगळं घडतं की घडविलं जातं? ठाकरेंच्या नेत्यांवरची कारवाई सुडाची की न्यायाची हा प्रश्न कायमच उपस्थित होतो. सूरज बोरावके, पुढारी न्यूज.